नमस्कार मित्रांनो, टार्गेट एक्झाम मराठी या आपल्या आवडत्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. दररोजप्रमाणे आज आपण बघणार आहोत 23 जून 2026 या दिवसातील महत्वाच्या चालू घडामोडी आधारित प्रश्न उत्तरे. जर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल त्यासाठी अत्यंत महत्वाचे आपण प्रश्न घेत असतो. जर तुम्ही टार्गेट एक्झाम मराठी या चॅनलवरती नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. त्यापूर्वी काल विचारलेला प्रश्न होता, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे होते. ते प्रश्न आज आपण बघणार आहोत. योग्य उत्तर काय आहे त्या प्रश्नाचं ते आपण आज पाहणार आहोत. भारताचे 31वे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक असेल लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. तर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे 31वे लष्कर प्रमुख बनलेले आहेत. सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला, CBN @ 361 डिग्रीज पॉलिमॉथ या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शाकामोरी श्रीनिवास प्रसाद. शाकामोरी श्रीनिवास प्रसाद यांनी CBN @ 361 डिग्रीज पॉलिमॅथ या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. तर बघा, CBN @ 361 डिग्रीज पॉलिमॅथ या पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि रेपिटेड क्वेश्चन चे मुख्य संपादक आहेत शाकामोरू श्रीनिवास प्रसाद. तर हे मूळ पुस्तक KV सत्यनारायण जे सेवानिवृत्त IAS अधिकारी आहेत, तर यांनी या पुस्तकाचे इंग्रजीत अनुवादित केलेले आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N. चंद्रबाबू नायडू यांच्या राजकीय निर्णय, प्रशासकीय शैली आणि दूरदृष्टीवर आधारित आहे ते पुस्तक CBN @ 361 डिग्री पॉलिमॅथ. हे तुम्हाला पुस्तक लक्षात ठेवत आहेत. तर हे आहेत त्यांचे लेखक शाकामोरू श्रीनिवास प्रसाद. पुढील प्रश्न बघणार आहोत. प्रश्न दुसरा, कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत नशामुक्त भारत अभियान ही विशेष मोहीम राबवली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय. तर या मंत्रालयाद्वारे किंवा या मंत्रालयाच्या अंतर्गत नशामुक्त भारत अभियान ही विशेष मोहीम राबवली जाते. तर त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. नशामुक्त भारत अभियान ही विशेष मोहीम सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट या अंतर्गत ही राबवली जाते. तर या मोहिमेची सुरुवात 15 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली असून याद्वारे संपूर्ण देशभरात अंमलबजावणी व जनजागृतीचे कार्य सुरू आहेत. पुढील प्रश्नात प्रश्न 3, बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी करून भारत जगातील कितवा देश ठरला आहे? कोणती? बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी करून भारत हा जगातील 5वा देश ठरलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचा राईट आन्सर होणार आहे. त्याबद्दल माहिती आहे. तर बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी नंतर भारत अशी प्रगत क्षमता प्राप्त करणारा हा जगातील 5वा देश ठरलेला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजे DRDO जून 2026 मध्ये या प्रणालीच्या यशस्वी चाचण्या पार पडलेल्या आहेत. तर या क्षमतेमुळे भारताला 5000 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर येणाऱ्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हवेतच नष्ट करण्याची पूर्ण क्षमता प्राप्त झाली आहे. यापूर्वी ही प्रगत तंत्रज्ञान प्रणाली केवळ अमेरिका, रशिया, चीन आणि इस्रायल या देशांकडे उपलब्ध होती आणि आता ही आपल्या भारताकडे उपलब्ध आहेत. तर ही आहे तर ती बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न 4, CPPI 2025 मध्ये भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे कंटेनर बंदर कोणते ठरले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण हे सर्वोत्तम कामगिरी करणारे कंटेनर बंदर हे ठरलेले आहेत. बघा, जागतिक बँक आणि S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या CPPI म्हणजेच कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2025च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी हे भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे कंटेनर बंदर ठरलेले आहे.
तर याची जागतिक क्रमवारी काय, JNE जागतिक स्तरावर 22वे स्थान पटकावलेले आहे. खाजगी बंदरामध्ये अव्वल असणारे MPM टर्मिनलच्या मालकीचे पिपावाव बंदर हे जागतिक 28वे ठरलेले आहेत. तर भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे खाजगी कंटेनर बंदर हे ठरलेले आहेत. कोणते, तर MPM टर्मिनल्स. मुद्रांची घसरण, तर मुद्राची ही अदानी पोर्टच्या मुद्रा बंदराने 30व्या स्थानावर घसरण अनुभवली आहे. तर यामध्ये अदानीची मुद्रा बंदराने 30व्या स्थानावर घसरण अनुभवली आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न 5, रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय वायुशिल्पकार कोण आहेत? तर रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय वायुशिल्पकार हे सुदर्शन पटनायक हे बनलेले आहेत. ऑप्शन क्रमांक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय वायुशिल्पकार सुदर्शन पटनायक हे बनले आहेत. तर स्थान कोणत्या स्थानी हे झाले होते, तर रशियातील कॅलिनिनग्राड येथे आयोजित केलेला विषय. त्यांना हा पुरस्कार जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलावर आधारित 3 मीटर उंच अकृत्रिम वाळूच्या शिल्पासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 हे आहे सुदर्शन पटनायक. प्रश्न 6, जून 2026 मध्ये न्यू डेव्हलपमेंट बँक NDB चा 10वा सदस्य देश कोणता बनला आहे? कोणत्या बँकेचा, तर न्यू डेव्हलपमेंट बँकेचा. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक उझबेकिस्तान. तर उझबेकिस्तान हा न्यू डेव्हलप बँकेचा 10वा सदस्य बनलेला आहे. तर NDB बद्दल माहिती, तर जून 2026 मध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 10वा सदस्य हा उझबेकिस्तान देश बनलेला आहे. 5 जून 2026 रोजी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून उझबेकिस्तान अधिकृतपणे या बँकेचा भाग झालेला आहे. यांच्यासह ब्रिक्स समर्थित न्यू डेव्हलपमेंट बँकेत सामील होणारा मध्य आशियातील हा पहिलाच देश ठरलेला आहे. तर NDBचे मुख्यालय कुठे आहे, तर शांघाय हे चीनमध्ये आहेत. तर NDB बद्दल माहिती, ही ब्रिक्स राष्ट्राद्वारे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ठिकाणी स्थापित केलेली एक बहुपक्षीय विकास बँक आहे. कोणती, तर NDB न्यू डेव्हलपमेंट बँक. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न 7, CAG कॅपच्या स्टेट फायनान्स 2024 ते 2025 अहवालानुसार 2024-2025 मध्ये GSDPच्या टक्केवारीनुसार सर्वाधिक राजकोषीय तूट कोणत्या राज्याने नोंदवले आहे? हा प्रश्न महत्वाचा आहे. अशा प्रश्न आपल्याला विचारले जातात. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मेघालय. मेघालय या राज्याने 2024 ते 2025 मध्ये सर्वाधिक राजकोषीय तूट नोंदवली आहे. त्याबद्दल माहिती, तर नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच काय, कॅप यांच्या स्टेट फायनान्स 2024-25 अहवालानुसार मेघालय राज्याने GSDPच्या सर्वाधिक 8.69% राजकोषीय तूट नोंदवले आहेत. तर यामागे 3 टॉप राज्य आहेत, 3 शीर्ष राज्य आहेत. तर ते कोणते आहेत, तर मेघालय हे प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. 2 क्रमांकाचं राज्य आहेत नागालँड, त्यांनी 6.14% इतकी राजकोषीय तूट नोंदवली आहे. आणि तिसरं राज्य आहे सिक्कीम, 5.57% यांनी एवढी राजकोषीय तूट नोंदवली आहे. तर याचा सर्वाधिक राजकोषीय तूट असणाऱ्या राज्यामध्ये क्रमांक पहिला लागतो मेघालय या राज्याचा. पुढील प्रश्न 8, नवीन फौजदारी कायद्याद्वारे न्याय संहिता प्रदर्शनाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत न्याय संहिता या प्रदर्शनाचे उद्घाटन पद्दुचेरी या ठिकाणी करण्यात आलेले होते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर होणार. तर नवीन फौजदारी कायद्याविषयी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम ही जनजागृती करण्यासाठी आयोजित न्याय संहिता या प्रदर्शनाचे उद्घाटन विविध ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्यापैकी आपल्याला प्रश्नामध्ये विचारले होते पद्दुचेरी. तर पद्दुचेरी या ठिकाणी सुद्धा न्याय संहिता या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले होते. भुवनेश्वर या ठिकाणी ओडिसा राज्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा करण्यात आले होते.
आणि श्री विजयापुरम जे पहिले पोर्ट ब्लेअर होते अंदमान आणि निकोबार या राज्यामध्ये. तर या 3 ठिकाणी न्याय संहिता प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलेले होते. पुढील प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच संशोधकांनी कोणत्या राज्यात सुमारे 1.5 कोटी म्हणजेच 15 दशलक्ष वर्ष जुने जीवाश्म शोधून काढले आहेत? तर 1.5 कोटी वर्ष जुने जीवाश्म शोधून काढले कोणत्या राज्यामध्ये? तर ओडिसा या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर संशोधकांनी अलीकडेच ओडिसा राज्यातील बारीपाडा मयूरभंज जिल्हा येथील जीवाश्म थरांमध्ये सुमारे 1.5 कोटी म्हणजे 15 दशलक्ष वर्ष जुने जीवाश्म हे शोधून काढलेले आहेत. तर हे जीवाश्मे मायोसीन काळातील आहेत असे मानले जाते. अवशेष यात प्रामुख्याने शार्कचे दात, कशेरू, माशांची हाडे आणि मोलस्क यांच्या अवशेषाचा समावेश आहे. तर याचे महत्व काय? तर या सागरी जीवाश्माच्या उपस्थितीवरून असे स्पष्ट होते की सुमारे 1.5 कोटी वर्षांपूर्वी सध्याचा बारीपाडा आणि त्याच्या आसपासचा परिसर हा उत्तर समुद्राने व्यापलेला होता. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न 10. ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाल्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर बघा, ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाल्याची प्रक्रियेचे किंवा प्रकल्पाचे उद्घाटन हे मेघालय या ठिकाणी करण्यात आलेले. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर बघा, ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाल्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन मेघालय या राज्यातील री जिल्ह्यातील भुईरी रॉंग या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर याचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे. संचालन बघा, तर हा प्रकल्प ईस्टर्न री ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड याद्वारे चालवला जाणार आहे. याची क्षमता आहे हे युनिट वर्षाला 10,000 मेट्रिक टन पेक्षा जास्त सेंद्रिय मसाल्यावर म्हणजेच हळद, आले, काळी मिरी आणि मिरची इत्यादी प्रक्रिया करण्यास सक्षम असणार आहे. तर याचे लाभार्थी कोण आहेत? तर या प्रकल्पामुळे सुमारे 5,500 सेंद्रिय शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून त्यांना जागतिक बाजारपेठेची जोड मिळणार आहे. तर हे मेघालय या राज्यामध्ये आहे सेंद्रिय मसाल्याचा प्रकल्पाचे उद्घाटन. तर मेघालय या राज्याबद्दल आपण थोडक्यात माहिती करूया. तर मेघालय या राज्याची स्थापना झालेली 21 जानेवारी 1972 साली. मेघालय या राज्याची राजधानी आहे शिलाँग. मुख्यमंत्री आहेत कॉन्रॅड के संगमा. कॉन्रॅड के संगमा. राज्यपाल आहेत CH विजयशंकर. विधानसभेच्या एकूण जागा आहेत 7 आणि लोकसभेच्या एकूण जागा आहेत फक्त 2. यामध्ये उत्पादन आहेत भात, मका, बटाटा, अननस, संत्री, केळी यासारखी कृषी उत्पादने, कोळसा, सोनकडी ही खनिजे या ठिकाणचे मेघालय राज्यातील उत्पादने आहेत. तर या मेघालय राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहेत नोकरेक राष्ट्रीय उद्यान, बालफक्रम राष्ट्रीय उद्यान. हे 2 उद्याने आपल्या परीक्षामध्ये कोणताही एखादा राष्ट्रीय उद्यान विचारले जाऊ शकतात. प्रमुख नद्या आहेत सिमसा, उमियन आणि मायटंडी. प्रमुख लोकनृत्य आहेत शाकसूर, मिनसिन आणि शाद. प्रमुख मंदिर आहेत नर्तियम दुर्गा मंदिर. हे मेघालय या राज्यातील प्रमुख मंदिर आहेत. महत्वाचे सण आहेत वांगळ, त्यात हँड्रेस ड्रम फेस्टिवल असे सुद्धा म्हटले जाते. बेदिन राम, चेरी ब्लॉसम फेस्टिवल हे मुख्य सण आहे. मेघालय राज्यात बद्दल एवढी माहिती तुम्हाला पाठ करून घ्यायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत किंवा नोट करून घ्यायचे आहेत. पुढे प्रश्न 11. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कशाच्या? तर फायनान्शियल ऍक्शन टास्क म्हणजे FATFच्या अध्यक्षपदी विवेक अग्रवाल यांची नेमणूक करण्यात आलेली. या प्रश्नाचा आन्सर राईट होणार. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या उपाध्यक्षपदी भारताचे विवेक अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ते सध्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असून त्यांचा कार्यकाळ जुलै 2026 ते जून 2026 पर्यंत असणार आहे. तर हे पहिल्यांदा भारताला FATFच्या उपाध्यक्षपदी यांना संधी मिळालेली आहे. तर त्यांची भूमिका आहे
FATFच्या उपाध्यक्ष जागतिक स्तरावर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा रोखण्यासाठी कामात अध्यक्षांना मदत करतात. हे यांचे काम आहेत. विवेक अग्रवाल हे यांचे उपाध्यक्ष झालेले आहेत. कशाचे? फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 या सिरीज मधला शेवटचा प्रश्न आहे. डॅश डॅश भौतिकशास्त्र क्षेत्रातील प्रतिष्ठित उल्फ पुरस्कार मिळवणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत? तर या प्रश्नाचे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्राध्यापक जैनेंद्र कुमार जैन. तर जैनेंद्र कुमार जैन हे भौतिकशास्त्र क्षेत्रातील प्रतिष्ठित उल्फ पुरस्कार मिळवणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर प्रोफेसर जैनेंद्र जैन भौतिकशास्त्र क्षेत्रातील प्रतिष्ठित उल्फ पुरस्कार मिळवणारे हे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. तर त्यांना हा पुरस्कार कंपोजिट हर्मियन्स या क्रांतिकारी शोधासाठी देण्यात आला आहे. कशासाठी? तर कंपोजिट हर्मियन्स. उल्फ पुरस्कार हा इस्रायलमधील उल्फ फाउंडेशन तर्फे दिला जाणारा जगातील अत्यंत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. तर या पुरस्काराची स्थापना 1976 मध्ये जर्मनीमधील मुत्सद्दी आणि परोपकारी डॉक्टर रिकार्डो उल्फ आणि त्यांच्या पत्नी फ्रान्सिका सुबेरानो उल्फ यांनी केलेले आहे. 1976 हे तुम्हाला स्थापना दिवस लक्षात ठेवायचा आहे. तर हे होते आजच्या व्हिडिओमधील आपले एकूण 12 प्रश्न. तर हे 12 प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत बघितले आशा करतो आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता कमेंट करून सांगायचे आहे. तर बघा प्रश्न आहेत. पत्थरकट्टी कला, 52 बुटी साडी आणि पीडिया पेंटिंग यांना GI टॅग कोणत्या राज्यात मिळालेला आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी ओडिशा, ऑप्शन डी पश्चिम बंगाल. या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, काही हरकत नाही, पण प्रश्नाचं उत्तर योग्य देण्याचा प्रयत्न करा. दररोजप्रमाणे ठीक आपण सकाळी 5 वाजता हा व्हिडिओ अपलोड करत असतो. जर तुम्ही टार्गेट एक्झाम मराठी या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि प्रश्न आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.